कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पक्षाने आपला जाहीरनामा जाहीर केला असून कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं ही पंचलाईन देत थेट जनतेला केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। विशेष म्हणजे हा जाहीरनामा आधी ठरवलेल्या आश्वासनांपेक्षा जनतेला प्रश्न विचारून त्यांच्या अपेक्षांवर आधारित तयार केल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे। महिला, विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक, फेरीवाले, कलाकार, उद्योग, पर्यावरण आणि पारदर्शक कारभार अशा सर्व घटकांचा समावेश असलेल्या या जाहीरनाम्याचा नेमका अर्थ काय, तो कितपत व्यवहार्य आहे आणि कोल्हापूरच्या वास्तवाशी तो किती जुळतो याचा सविस्तर आढावा। नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम। काँग्रेसचा हा जाहीरनामा सर्वप्रथम लक्ष वेधतो तो महिला केंद्रित दृष्टिकोनामुळे। महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी केएमटीचा मोफत प्रवास, पिंक बस, सुरक्षित पाळणाघरे, SOS बटन, फिरती पिंक स्वच्छतागृहे आणि महिला आरोग्य कवच या थेट योजना थेट दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या आहेत। विशेषतः शहरातील 2,60,000 महिलांसाठी सर्वसमावेशक आरोग्य तपासणी, पोषण ट्रॅकर आणि टेलिमानस सुविधा या घोषणा केवळ घोषणाबाजी न वाटता कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेतात। शिक्षणाच्या क्षेत्रात स्मार्ट शाळा, डिजिटल अभ्यासिका, पौष्टिक आहार, भव्य शाळा इमारती, महापौर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर सारख्या उपक्रमांमुळे महापालिका शिक्षण व्यवस्थेला नवी ओळख देण्याचा प्रयत्न दिसतो। आरोग्य क्षेत्रात तातडीची आर्थिक मदत, रुग्णवाहिका, फिजिओथेरपी आणि डायलिसिस सेंटर, आयुष्मान केंद्राचं आधुनिकीकरण आणि टेलिमेडिसिन या योजना शहरातील सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरू शकतात। शहरी पायाभूत सुविधांमध्ये काँग्रेसचा भर दर्जा आणि नियोजनांवर आहे। रस्त्यांसाठी थर्ड पार्टी ऑडिट, डिग वन्स धोरण, युटिलिटी डक्ट्स आणि स्मार्ट सिग्नल्स, मल्टी लेव्हल पार्किंग आणि 24 तास शुद्ध पाणी या योजना आजवरच्या अपुऱ्या नियोजनावर अप्रत्यक्ष टीका करतात। पर्यावरणाच्या मुद्द्यावर मिशन पंचगंगा, रिव्हर फ्रंट, ऑक्सिजन पार्क्स, कचरा व्यवस्थापन, ई कचरा प्रक्रिया आणि मोकाट जनावरांसाठी निवारा केंद्र या घोषणा दीर्घकालीन शाश्वत विकासाकडे निर्देश करतात। रोजगार निर्मितीसाठी कोल्हापूर इनोव्हेशन हब, IT आणि स्टार्टअपसाठी एक खिडकी योजना, स्थानिक सेवा पुरवठावर ॲप, कोल्हापुरी ब्रँडचे IPR संरक्षण आणि पर्यटनासाठी AR आधारित ॲप या योजना महत्त्वाकांक्षा आहेत। सामाजिक न्यायाच्या पातळीवर झोपडपट्ट्यांसाठी मॉडेल वस्ती, तृतीयपंथीयांचं सक्षमीकरण, गिग वर्क्ससाठी रेस्टरूम, ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी सुविधा, तसेच कला संस्कृतीसाठी नाट्यगृह, परफॉर्मिंग आर्ट सेंटर्स आणि महोत्सव यांमध्ये काँग्रेसचा समावेशक चेहरा समोर येतोय। पारदर्शक कारभारासाठी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, डिजिटल तक्रार निवारण, पेपरलेस गव्हर्नन्स, सोशल मीडिया संवाद आणि जेनझीचा प्रभाग समितीत सहभाग हे मुद्दे तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न दर्शवतात। मात्र इतक्या व्यापक आणि खर्चिक योजनांसाठी लागणारा निधी, अंमलबजावणीची क्षमता आणि कालमर्यादा याबाबत जाहीरनाम्यात ठोस आर्थिक आराखडा दिसत नाही। हीच या जाहीरनाम्याची सर्वात मोठी कसोटी ठरणार आहे। एकूणच काँग्रेसचा हा जाहीरनामा आश्वासनांचा ढीग न वाटता जनतेच्या प्रश्नांभोवती विणलेला सर्वसमावेशक आराखडा असल्याचा दावा करतो। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं ही केवळ पंचलाईन न राहता प्रत्यक्षात उतरते की नाही हे येणारा काळ ठरवेल, कारण कोल्हापूरकरांनी याआधी अनेक जाहीरनामे पाहिले आहेत। त्यामुळं या जाहीरनाम्याचं यश भाषणात नाही तर अंमलबजावणीत आहे। सकलम न्यूज या प्रत्येक आश्वासनावर आणि त्याच्या अंमलबजावणीवर सातत्यानं नजर ठेवणार आहे। धन्यवाद।